या चॅप्टर मध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार आहोत मीनच्या त्याला आपण मार्जिन म्हणतो मध्य मीन पुढची कन्सेप्ट पाहणार आहोत मीन तर मीन म्हणजे काय करते जस्ट लाईक युअर पर्सेंटेज मला सांगा पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे असेल तर कसे कॅल्क्युलेट करणार आपण तुमचे व्हॉटेवर मार्क्स ऑन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट ज्या विषयामध्ये आपल्याला काय जे मार्क्स मिळाले असेल बरोबर का जे मार्क्स मिळाले असेल त्या मार्क्सची काय करतो आपण बेरीज करतो आणि आपल्याला जेवढे विषय असेल त्यांनी काय देतो त्याला भाग देतो काय असेल त्या सर्व विषयांची काय बेरीज करतो आणि जेवढा भाग विषय असेल त्यांनी भाग देतो म्हणजे आपल्याला 420 झाले 7 विषय असेल तर भागिले किती 7 आणि त्याचं जे काय होतं त्याच पद्धतीने त्याला थोडक्यात आपण मीन म्हणतो पण पहा सरळ माहिती आहे मीन कसा कॅल्क्युलेट करायचा आपण ते पाहूया पण पहा मीन कॅल्क्युलेट करायचं उदाहरण नंबर 1 तर त्यांची काय करायची फक्त बेरीज करायची 125 अधिक 72 अधिक 84 अधिक 91 अधिक 175 प्लस 152 प्लस 378 प्लस 846 डिवाइडेड बाय त्या सर्वांची काय करायची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या असेल त्याने काय करायचं त्याला भाग द्यायचा म्हणजे पहा 1 2 3 4 5 7 7 आणि 8 काय करायचं भागिले 8 जसं मी सांगितलं ना आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल कॅल्क्युलेट त्या सर्वांची काय केली बेरीज केली आणि भागिले जेवढ्या संख्या असेल 8 समजा 10 संख्या असतात तर कितीने भाग दिला असता 10 5 संख्या असतात तर कितीने भाग दिला असता आपण 5 त्या सर्वांची बेरीज घ्यायची त्याची बेरीज आहे का माझ्याकडे मी डायरेक्ट लिहितो 1000 डिवाइडेड बाय 8 तर उत्तर काढ 3240.37 चेक करून घ्यायचं तुम्ही या सर्वांना 1923 करून आले त्या सर्वांची टोटल करून पाहिजे टोटल आली पाहिजे 1923 भागिले किती 8 तर ते किती आले पाहिजे 240.37 किती येणार ते 240.37 चला पुढचं एक उदाहरण आहे त्यांची पण त्या पद्धतीने काय 60 आणि किती 80 आणि किती 75 आणि किती 120 आणि किती 100 बाकी किती द्यायला आता 1 2 3 4 आणि 5 संख्या आहे म्हणून कितीने भाग देणार त्याला 5 ने भाग देणार आणि मग यांची या सर्वांची काय करायची तुम्ही करायची का त्या सर्वांची काय करायची बेरीज करायची आणि भागिले किती करायचे 5 सरळ जर माहिती असेल तर सिंपल करायचं जेवढ्या संख्या दिल्या त्याला ऑब्झर्वेशन म्हणतो या चॅप्टर मध्ये जेवढ्या संख्या दिल्या त्या सर्वांची बेरीज करायची आणि एकूण संख्या दिली त्याने काय करायचं भाग द्यायची म्हणजे उदाहरणार्थ त्या उदाहरणात 8 संख्या दिल्या म्हणून 8 ने भागलं त्या उदाहरणात 5 संख्या दिल्या म्हणून कितीने भागल्या 5 ने भागलं तर या पद्धतीने विचारलं होतं सरळ चला यात आता वेगवेगळं काय विचारता येईल ना आपण त्या प्रकारचं उदाहरण बघूया पुढचं उदाहरण आहे कॅल्क्युलेट मीन फ्रॉम द फॉलोइंग डेटा पहा दोन कॉलम दिले पहिला म्हणजे त्यांनी मोबाईल्स आणि इथं म्हणजे नंबर ऑफ युजर्स तर त्याची माहिती दिली 130 त्याच्यानंतर 75 त्यानंतर 82 त्याच्यानंतर 125 त्यानंतर 84 त्यानंतर 35 आणि त्याचे नंबर ऑफ युजर्स पाहिजे तर तुम्ही दिले त्यांनी 12 then 18 10 15 24 38 याचं पण काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला कॅल्क्युलेट काय आहे मीन आता जर तुम्ही पाहिलं आपल्याला अगोदरचे जे उदाहरण होते त्याच्यामध्ये काय सरळ माहिती दिली ज्या वेळेस सरळ माहिती असेल त्यावेळेस काय करायची समजा त्यांची टोटल करायची आणि डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दिलेले आहे एकूण जसे 8 संख्या दिली 8 ने भाग दिलं 5 संख्या दिल्या 5 ने पण आता इथं मात्र वेगळं तर पहा डेटा बदलला उत्तर सॉल्व करण्याची पद्धत बदलली आपल्याला दिलेली माहिती आहे ती बदलली ती सॉल्व करण्याची पद्धत सुद्धा बदलली मग काय करायचे भाई आपल्याला जो डेटा असेल जो सेकंड कॉलम असतो नंबर ऑफ स्टुडंट तो कशाचा कॉलम आहे आपला एफ चा आहे मग पहा पहिला जो असेल एफ आणि नंबर ऑफ युजर्स असेल जो एफ म्हणजे एवढे व्यक्ती वापरतात पहिला काय असेल एक्स म्हणूया त्याला मग पहा पहिले दोन कॉलम यांचीच ठेवायचे तुम्ही मोबाईल्स नंबर ऑफ आणि थर्ड कॉलम म्हणायचं त्याला एफ एक्स म्हणजे याला एफ मानणार आपण पहा याला आपण
x या उदाहरणामध्ये पहिले दोन कॉलम काय आहे कशात देऊ घ्यायचे फक्त नव्याने थर्ड कॉलम तयार करायचा म्हणजे त्याला काय म्हणणार आपण fx आणि सिंपल fx म्हणजे काय पहिल्या कॉलम आणि दुसऱ्या कॉलमचं काय करायचं फक्त मल्टिप्लिकेशन म्हणजे पहा 130 गुणिले 12 फक्त एकमेकांचं काय करायचं मल्टी 130 गुणिले किती 12 75 गुणिले 18 त्याच्यानंतर 82 गुणिले 10 त्याच्यानंतर 125 गुणिले 15 त्यानंतर 84 गुणिले 24 त्याच्यानंतर 35 गुणिले 38 कशा पद्धतीने सोडायचे तीन कॉलम करायचे पहिले कॉलम आहे तसेच आणि शेवटचा कॉलम काय असेल fx काय करायचे fx या पद्धतीने करायचे मग आणि काय करायचे फक्त गुणाकार करायचे प्रत्येकाचा गुणाकार आपल्याला कॅल्क्युलेटरला तुम्ही करू शकता प्रत्येकाचा काय केला आपण गुणाकार केला आता मी ते व्हॅल्यूज लिहितो फक्त पहिलं उदाहरण असल्यावर पहा 1516 त्याच्यानंतर 135 50 820 त्यानंतर 1875 त्यानंतर 216 आणि 1330 ठीक आहे काय केलं पहिल्या स्टेप मध्ये आहे जसे दोन कॉलम आपल्या उदाहरणात घेतले त्यानंतर उदाहरणात त्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन त्यानंतर शेवटच्या कॉलमची टोटल करायची त्याला म्हणायचं समेशन fx काय म्हणतात त्याला समेशन fx म्हणजे त्या कॉलमची टोटल काय त्या कॉलमच्या मध्ये याच्या व्हॅल्यू दिल्यात या व्हॅल्यू या कॉलमची काय करायची आपल्याला टोटल करायची म्हणजे त्याची टोटल पण लिहितो मी 8951 इन केस उदाहरणामध्ये कॅल्क्युलेशन चुकत असेल तर तुम्ही क्लिअर करून घ्या फक्त मी तुम्हाला सोडवण्याची पद्धत दाखवतो 8951 त्यानंतर आपल्याला समेशन f ची एक टोटल करायची समेशन f म्हणजे या सर्वांची बेरीज करायची आता तर सर्वांची बेरीज केली किती झाली 117 किती 117 मग आता सूत्र आहे आपलं mean summation fx divided by summation f या प्रकारचा जर डेटा असेल तर या सूत्राचा म्हणजे थोडक्यात summation fx divided by summation f मग summation fx किती आपण पाहिलं टोटल आले 8951 किती आले टोटल 8951 भागिले summation f किती पहा आपली 117 170 पहा 8951 ला किती भाग द्यायचा 117 ने भाग द्यायचा तर त्याचं उत्तर येईल पहा 76.50 हे आपल्याला काय येईल मीन हे कधी फॉर्म्युला वापरायचा जर आपल्याला या प्रकारची माहिती आली असेल तर त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करायचं म्हणजे काय केलं पहिले दोन कॉलम तिसऱ्या कॉलम पहिल्या दोन कॉलमची काय केली मल्टिप्लिकेशन केलं आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पहा दिसतंय का त्या सर्वांची बेरीज घेतली त्यानंतर समेशन x ची घेण्याची आवश्यकता नाही ज्यावेळेस असेल त्यावेळेस घेऊया आणि त्या पद्धतीने पुढे काय करायचे सॉल्व करायचे त्यालाच आपण काय म्हणणार त्या मीन कॅल्क्युलेट करणं असं म्हणतात तर ठीक आहे चला त्याच्यानंतर अजून एक उदाहरण दाखवतो पहा मी तुम्हाला सॉल्व करून दिसतंय का पुढचं उदाहरण पहा कॅल्क्युलेट मीन फ्रॉम द पाथ त्याच्यात आपण कॉलम दिलेले ते पर्सन्स म्हणलंय पर्सन्स आणि या ठिकाणी म्हणलंय वेट पहा पर्सन दिले 175 375 240 165 210 248 आणि त्याचे हे दिले पहा 24 12 20 32 10 आणि 18 परत विचारला आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं म्हणतात ते मीन कॅल्क्युलेट करायचं आहे काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला मीन अशा प्रकारचे जर दोन कॉलम आलेले असेल आपल्याला काय या प्रकारचे दोन कॉलम असेल तर कशा पद्धतीने सोडवायचे पहिले दोन कॉलम आहेत ते घ्यायला आपण म्हणजे काय पर्सन्स आणि वेट आणि तिसरा कॉलम काय असेल fx म्हणजे काय जो वेट पर वेट म्हणजे सेकंड कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी समजून घ्यायची फर्स्ट म्हणजे काय आपल्याला x म्हणजे फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलमचं काय करणार आपण मल्टिप्लिकेशन करणार म्हणजे कसं करणार 175 गुणिले 24 म्हणजे त्याचा गुणाकार करायचा या पद्धतीने मग 375 गुणिले 12 240 गुणिले 20 त्याच्यानंतर 165 गुणिले 32 त्याच्यानंतर 210 गुणिले 10 त्याच्यानंतर
248 गुणिले 18. प्रत्येकाचं काय करायचं मल्टिप्लिकेशन या वेळेला करायचं ज्या त्या रिस्पेक्टेड कॉलमने काय करायचं एकमेकांना मल्टिप्लिकेशन करायचं. प्रत्येकाचा गुणाकार करायचा म्हणजे कशाचा 175 गुणिले 24 यांचा गुणाकार करायचा. तो तुम्ही या ठिकाणी मी फक्त त्याची टोटल लिहितो का तर त्याची जर टोटल जर पाहिली 175 गुणिले 24 पहा 25,344 that is summation fx. त्याला आपण समेशन fx कुठून आले 25,344 तुम्ही करायचं हे उदाहरण पाहिजे याचं मल्टिप्लिकेशन करून त्या पद्धतीने करायचं. त्याच्यानंतर समेशन f असेल आपल्याकडे समेशन f या सर्वांची बेरीज करायची. त्या सर्वांची जर बेरीज केली तर ती 116 116 या पद्धतीने तिथे मला 116 या पद्धतीने सोडवा. मग आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचा मीन कॅल्क्युलेट करायचा. मीन इज इक्वल टू समेशन fx डिवाइडेड बाय समेशन f म्हणजे 25,344 भागिले किती करायचे 116 आणि मग 25,344 ला कितीने भाग द्यायचा आपल्याला 116 ने भाग द्यायचा. तुम्हाला मिळेल 218.48 218.48 218 किती 48 म्हणजे पहा या पद्धतीने विचारलं तर असं माहिती असेल तर या पद्धतीने सॉल्व करायचं. फक्त कॅल्क्युलेशन केअरफुली करा. चुकण्यासारखं काय नाही. कॅल्क्युलेशन चुकलं तुमचं जे आन्सर असेल ते बाय डिफॉल्ट चुकेल. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन करताना काळजीपूर्वक घ्यायचे. तर मी 2 उदाहरण दाखवले इतर उदाहरण तुम्ही प्रॅक्टिस म्हणून पहा. मी जरी नोट्स मध्ये त्याच व्हॅल्यू घेतल्या पाहिजे असं काही नियम नाही. यू कॅन टेक ऑन युअर वे व्हॅल्यू तुम्हाला जे वाटेल ते पहा. यात परत वेगळ्या पद्धतीने कसं विचारलं पहा. 3 पद्धतीने मी विचारला जाऊ शकतो आपल्याला. किती पद्धतीने विचारला जाऊ शकतो. थर्ड जर फर्स्ट प्लस सेकंड झाला तर थर्ड पद्धतीने पहा त्याचे पण आपल्याकडे उदाहरण आहे. पहा काय उदाहरण पहा कॅल्क्युलेट मीन फ्रॉम द फॉलोइंग डेटा. पहा त्याचे कॉलम केलेत पहा त्यांनी. पहिला कॉलम आहे मार्क्स आणि सेकंड मध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स त्याचे मार्क्स दिले पहा 10 ते 20 20 ते 30 30 ते 40 40 ते 50 50 ते 60 शेवटचा दिला आपल्याला 60 ते 70. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट दिले पहा 11 then 12 then 14 then 24 then 8 and then 7 then 7. आपल्याला आता पहा माहिती बदलली. अगोदर कसे होते पहिला जो कॉलम मध्ये तिथे क्लास होते का रे कोणत्या प्रकारचे क्लास नव्हते. पहा माहिती बदलली उदाहरण सोडवण्याची पद्धत चेंज झाली. लक्षात ठेवा काय इन्फॉर्मेशन चेंज झाली उदाहरण सोडवण्याची पद्धत काय होणार आपली चेंज झाली. पहा पहिला कॉलम दिला आपल्याला मार्क्स आणि दुसरा दिला नंबर ऑफ स्टुडंट्स. तर पहिल्या उदाहरणात होतं का मोबाईल्स होतं वेट होतं पर्सन्स होतं असे क्लास दिले का त्याच्यावेळेस काय करतो आपण सरळ पहिल्या कॉलम आणि दुसऱ्या कॉलमचा गुणाकार केला. आता मात्र इथं पहा आपल्याला त्याची काय करायला लागेल मिड व्हॅल्यूज काढावी लागेल. मग म्हणून पहा 2 कॉलम उदाहरणानुसार घ्यायचे. तिसरा कॉलम असेल मिड व्हॅल्यूज त्याला म्हणणार आपण x त्याला काय म्हणणार आपण x आणि शेवटचा कॉलम काय f(x). पहा लास्ट पाहिजे पहा काय बदल केला आपण पहिले 2 कॉलम कशानुसार घेणार आपल्या उदाहरणानुसार घेणार. तिसरा कॉलम काय घेणार आपण मिड व्हॅल्यूज घेणार आणि फोर्थ कॉलम काय घेणार f(x). आता मिड व्हॅल्यूज म्हणजे काय माहिती आपल्याला त्या क्लासची काय करायची बेरीज करायची. म्हणजे कशाची बेरीज करायची अप्पर बाउंड्रीज आणि लोअर बाउंड्रीज काय करायची बेरीज करायची. कितीने भाग द्यायचा त्याला 2 ने भाग द्यायचे. काय करणार त्या क्लासची काय करायची बेरीज करायची आणि कितीने भाग द्यायचा 2 ने. आता प्रत्येक वेळेस कधी बसायचं नाही एकदाच करायचं. पण प्रत्येक क्लासची मी कशी काढायची मिड व्हॅल्यू दाखवतो पहा 10 + 20 किती आता 10 + 20 भागिले 2 बरोबर ना. मिड व्हॅल्यू काढायची म्हणजे भागिले 2 करतो त्याला आपण मार्क व्हॅल्यूज असं म्हणतो. मिड व्हॅल्यूज किंवा त्याला काय म्हणणार आपण तर मार्क व्हॅल्यूज म्हणणार. मग पहा 10 + 20 किती आता 30 30 भागिले किती केले 2 म्हणजे किती आले 15 किती आले या ठिकाणी 15 आले बरोबर का 10 आले. असं प्रत्येक क्लासचं काय होतं पुढचा क्लास काय आहे 20 + 30 भागिले 2 20 + 30 भागिले 2 म्हणजे किती 30 आणि 20 50 50 भागिले 2 म्हणजे किती
पुढचा क्लास पहा 30 अधिक 40 भागिले किती 2. 30 आणि 40 किती होतात 70. 70 भागिले 2 म्हणजे किती 35. पुढचा क्लास कोणता पहा 40 अधिक 50 भागिले किती 2. 40 आणि 50 90 होतात भागिले 2 म्हणजे किती 45. बरोबर ना. त्याच्यानंतर 50 अधिक 60 110 110 भागिले 5 2 केले किती झाले 55. परत 60 अधिक 70 130 भागिले 2 जर केले किती 65. सिंपल गोष्ट सांगतो. पहिली याची काढायची, पहिल्या क्लासची काढायची आणि दुसऱ्या क्लासचा डिफरन्स किती आहे 10 चा डिफरन्स आहे. तेवढे ऑटोमॅटिक 15 25 35 45 55 65 ऑटोमॅटिक आपल्याला वाढताना दिसतात ना. काही बदल प्रत्येक वेळेस ते बेरीज करून भागिले 2 करण्याची सुद्धा आपल्याला काही आवश्यकता नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस काय करू वाढू शकता. चला fx म्हणजे पहा आता हा जो कॉलम असतो आपला कोणता असतो f असेल. याचा काय करायचं नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे या कॉलमच्या आणि याचे काय करायचं आता मल्टिप्लिकेशन म्हणजे पहा 11 * 15 प्रत्येकाचं 12 * 25 त्याच्यानंतर 14 * 35 त्याच्यानंतर 24 * 45 त्यानंतर 8 * 55 त्यानंतर 7 * 65. सिंपल आहे. दिस इज नॉट व्हेरी कॉम्प्लिकेटेड. काय केलं त्याने मिड व्हॅल्यूज काढल्या. मिड व्हॅल्यूज काढल्यानंतर एक कॉलम म्हणजे या कॉलमची या कॉलमची गुणाकार केलं आणि तो गुणाकार आपण तो पहिले उदाहरण मी लिहून दाखवतो. याचा गुणाकार केला 165 त्यानंतर याचा 300 त्याच्यानंतर 490 1080 440 आणि 455. ठीक आहे. काय केलं पहिल्यांदा मिड व्हॅल्यूज काढले. मिड व्हॅल्यूज मध्ये त्या क्लासची बेरीज भागिले किती 2. त्यानंतर परत या कॉलमची या कॉलमचं मल्टिप्लिकेशन केलं. चला टोटल करायची. त्याला परत समेशन fx तर या सर्वांची काय करायची बेरीज करायची. या सर्वांची बेरीज 2930. या सर्वांची बेरीज किती 2930. त्यानंतर आता बेरीज कशी करणार आपल्याला x ची बेरीज लागते काय आपल्याला जमली लागत. आपल्याला कशी लागते समेशन f ची टोटल लागते. समेशन f ची टोटल करा किती येते समेशन f ची टोटल आहे 76 किती टोटल 76 येईल. समेशन f ची टोटल आहे किती 76. मग परत आपलं सूत्र आहे समेशन fx डिवाइडेड बाय समेशन f. मग मीन इज इक्वल टू समेशन fx डिवाइडेड बाय समेशन f. मग fx किती आहे 2930 भागिले f किती आपले 76. त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 38.55 38.55 या पद्धतीने. म्हणजे जर कशाच्या मीन पहिल्या दोन पद्धतीने वेगळं सोडलं जर क्लास आलं तर या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. चला अजून एक उदाहरण तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवतो. पुढचं या पद्धतीचं आहे का चला पुढचं उदाहरण आहे. मीन विचारलं आपल्याला. त्याचे दोन कॉलम दिले. पहिला कॉलम दिला वेट आणि दुसरा दिला नंबर ऑफ पर्सन्स. वेट दिले आपण 20 ते 40 40 ते 60 60 ते 80 80 ते 100 100 ते 120 आणि 120 ते 140. ओके. त्याचे नंबर ऑफ स्टुडंट दिले त्यांनी 14 9 21 11 6 आणि 14 आणि 21 5 याच पद्धतीने काय दिला आपल्याला. आता डेटा वेगळ्या प्रकारचा दिला. कशा सहाय्याने दिला आपल्याला क्लासच्या सहाय्याने माहिती दिली. बरोबर ना. क्लास दिले मी काय सांगितले दोन कॉलम आपले उदाहरणात आहे त्याच पद्धतीने काढायचे. आणि त्याच्यानंतर थर्ड कॉलम असतो कोणता असतो आपलं मिड व्हॅल्यूज. मिड व्हॅल्यूज त्याला काढणार आपण x आणि फोर्थ असतो काय fx. मिड व्हॅल्यूज म्हणजे कशी काढायची तर त्याचा क्लास दिलेला असेल त्या क्लासची काय करायची टोटल करायची. जो काय आपल्याला काय दिलेला असेल क्लास दिलेला असेल त्या क्लासची काय करणार आपण टोटल करणार आणि भागिले किती 2. मग 20 अधिक किती 20 अधिक 40 भागिले किती 2. 20 आणि 40 किती 60 60 भागिले 2 किती आले 30 आले.
किती आले 30. मग तसं 40 अधिक 60 100 100 भागिले 2 म्हणजे किती 50 आहे. त्याच पद्धतीने 60 अधिक किती 80 140 भागिले 2 किती 70 आहे. आता पहा ऑटोमॅटिक काय करा पहिले काढायला कितीचा फरक आहे याच्यामध्ये या क्लासमध्ये 20 चा फरक आहे. ऑटोमॅटिक 20 नि पहा वाढत जाईल किंवा तसं नसतं तुम्ही करून पहा प्रत्येक वेळेस ते ऑटोमॅटिक कसं आहे याचं 80 अधिक 180 भागिले 90 110 आणि 130. ऑटोमॅटिक पहा 100 अधिक 120 केले किती झाले 220 220 भागिले 2 केले 200 110 या पद्धतीने सॉल्व करायचं. आणि त्याच्यानंतर पुढचं असेल काय f(x) म्हणजे या कॉलममध्ये या कॉलमचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे पहा 14 गुणिले 30 9 14 गुणिले 420 कमी 50 450 31 गुणिले 70 त्याच्यानंतर 11 गुणिले 90 त्याच्यानंतर 6 गुणिले 110 आणि 5 गुणिले 130 5 गुणिले किती 130. चला या सर्व कॉलमचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. 450 त्यानंतर 21 गुणिले पकडले 400 450 म्हणजे 470 990 660 आणि 600. काय काम तुमचं आहे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कॅल्क्युलेटर आपल्याला अलाउड आहे. चला टोटल कमी समेशन f(x) या सर्वांची काय करायचं आपल्याला बेरीज करायची. टोटली कमी किती आहे 4640 आहे 4640. त्यानंतर या कॉलम x ची आवश्यकता आहे आपल्याला x ची आवश्यकता नाही. आपल्याला काय समेशन f समेशन f याची काय करायची आपल्याला बेरीज करायची होती. समेशन f 66 काय ज्या ज्या कॉलमची आपल्याला बेरीजची आवश्यकता आहे याची 4640 ते घेतलं 4640 याची आवश्यकता होती म्हणून किती 66. मग चला सूत्र मीन इज इक्वल टू समेशन f(x) 4640 भागिले किती 66 म्हणजे समेशन f(x) ची काय घेतली आपण टोटल घेतली 3 आणि 1 भागिले 66 तर त्याचं उत्तर येईल 70.30. याला मीन 70.30. तर पहा लक्षात ठेवा मीन हा 3 पद्धतीने विचारला जाऊ शकतो आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी. किती पद्धतीने चौथी या पद्धतीने याला काहीच विचारा एक सरळ सरळ माहिती असेल तर त्याच्यानंतर एक सेकंड असेल काही माहिती दिली असेल 2 कॉलम मध्ये असेल आणि नंबर थर्ड असेल क्लास दिले असेल आणि फ्रिक्वेन्सी दिली असेल तर त्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे.